आणि ही सेवा माझ्यासारख्या छोट्याशा महाराजांकडे आलेल्या एक ग्रामस्थ मंडळ उमरोली यानेही दिलेली सेवा, सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो। तसेच नवतरुण मंडळी यांना खरोखर धन्यता देतो। का धन्यता देतो? आजचा दिवस कुठला आहे हो? 31 डिसेंबर। 31 डिसेंबर किती? 31 डिसेंबर म्हणजे काय? आजच्या पेपरला आहे वाचा, 30,000 बकरे आणि 5 लाख कोंबड्या। पेपरला सकाळला वाचा, कारण मी सकाळी वाचले पेपरला बरं का। मग विचार करा, आजचा हा 31 डिसेंबर महिना, वर्षाचा अखेरचा दिवस, याला काय म्हणतात? 31st। आणि ही सर्व तरुण मंडळी आहे या, बरोबर का? या देवीच्या उत्सव मंडळामध्ये तरुण मंडळी आहे। आणि आजचं काम कुणाचं आहे हो? तरुण मंडळी काम आहे अहो, तरुण मंडळी। आणि त्यांनी हा कार्यक्रम ठेवलेला आहे, म्हणून त्या तरुण मंडळाला मी धन्यता देतो की चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हा 31 डिसेंबरचा कार्यक्रम चालूच राहिला पाहिजे। विठ्ठल महाराज सांगतात, कुलीचे कुलदेवी केली ठावी संतांनी। काय तुकाराम महाराज सांगतात? कुलीचे कुलदेवी केली ठावी संतांनी। या देवीची ओळख कोणी करून दिली हो? अहो, संतांनी करून दिली। कुलीचे कुलदेवी केली ठावी संतांनी, बरवे झाले शरण गेलो आणि उगविलो संकटी। बरं झालं देवा, शरण गेलो मी देवीला, आणि या संकटापासून माझं काय झालं? निवारण झालं। तिसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात, आणली ही रूपाबले करुणी कडे हरिदासी। मग ही नावा रूपाला कोणी आणली हो? हरिदास आणि संत हरीच्या दासांनी कशी आणली, का आणली, तो भावार्थामध्ये प्रकट करणार आहे। शेवटच्या चरणात तुकोबा तुका म्हणे समागमे नाचो प्रेमे लागलो। त्यांच्या आनंदामध्ये मी नाचत राहिलो, हा अभंगाचा शब्दशः धावता भावार्थ आहे। विठ्ठल मग देवीची पीठं किती आहेत हो? तुम्ही ऐकत असाल, 3.5। पण माझ्याकडनं एवढं काय तुम्हाला ऐकायला मिळणार नाही। तुम्हाला आज लोण्यावरची तहान ताकावर भागवावी लागेल, आणि दुधावरची तहान पाण्यावर थोडं परीने डाळ भात दिला जाईल, पण तो शुद्ध आणि सात्विक आहार दिला जाईल। विठ्ठल पीठं किती सांगितले? 3.5। कोणकोणती? आपण सर्व कीर्तनकार मंडळी बरं का, बरेचसे कीर्तनकार आमचा ज्ञानाई नवतरुण आपलेला आहे, सर्वांना धन्यवाद देतो। बरं ऐका पटापटा, आता 3.5 शक्तीपीठे सांगितलेले आहेत। तुळजापूरची कोण? अंबा भवानी माता। कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरगडची रेणुका देवी, आणि सप्तशृंगागडावरील सप्तशृंगी ही 3.5 शक्तीपीठ देवीची सांगितलेली आहे। आणि 52 शक्तीपीठ 52 आहेत, आणि ही पीठ 3.5 आहेत। विचार करा, आणि आपण त्याचं वर्णन नंतर शेवटलाच करणार आहेत। विठ्ठल आता भावार्थ बघायचा आहे। कुलीची या कुलदेवी केली ठावी संतांनी। आता आपल्याला सर्वांना श्रुत आहे, मायबाप हो, तुम्ही वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, तपवृद्ध मंडळी आहात, आणि या देवीची ओळख कशी संतांनी केली बघा। या महिषासुरानं स्वर्गातील लोकांना हाकलून देवांना सर्व बोलण्याचा प्रयत्न करू नका, थोडस जरा कमी बोला। जेव्हा जेवणाचा कार्यक्रम चालू ठेवा, पण कमी प्रमाणात, फक्त वाढाचं काम वाढणाऱ्यांनी करा, जेवाचं काम जेवणाऱ्यांनी करा। विठ्ठल सर्व देवांना हाकलून आपलं स्वतःचं राज्य सुरू केलं होतं। सर्व देव जमले एकत्र। आपले देव किती आहेत हो? आपले देव किती आहेत? 33 कोटी। नंतर सांगणारा वेळ मिळाला तर 33 कोटी देव जमले, सभा भरवली। आपण पण एखाद्यावर अन्याय झाला असेल तर लगेच जमतो,
आणि त्याच्यावर बहिष्कार टाकतो. तसं सर्व देव जमले आणि विष्णूच्या तोंडातून अग्नीच्या ज्वाला बाहेर पडल्या. देवीची उत्पत्ती कशी झाली लक्षपूर्वक ऐका. दरवर्षी तुम्ही ऐकत असाल विठ्ठल शंकराच्या तोंडातून तेज बाहेर पडलं, ब्रह्म्याच्या तोंडातून तेज बाहेर पडलं, इंद्राच्या तोंडातून तेज बाहेर पडलं, चंद्र सूर्य वरुण कुबेर सर्व देवतांचं तेज बाहेर पडलं. एखादा सर्व देवांची नावं घेत नाही, समजून जा. आता 33 कोटी देवांचं जर तेज बाहेर पडलं आणि एक पर्वतासारखा गोळा तयार झाला. काय झाला? पर्वतासारखा गोळा तयार झाला. आणि मग आपल्या भगवान शंकराने त्याला डोक्याचा आकार दिला. काय केला? हे मुंडक याला म्हणतात. याला म्हणतात काय? हे इथून डोकं. यमाने त्याला केस संभार दिला. काय केला? यमाने काय केलं? पटापटा बोलत जा म्हणजे मला बोलायला बरं झालं. काय मंडळी, कालचा कार्यक्रम 29वा कार्यक्रम होता. आता उद्याही केवाळ्याला सप्त्यामध्ये 7 ते 9 कार्यक्रम आहे. आणि थोडासा आवाजावरती ते कालची जी माईक सिस्टीम बरोबर नसल्यामुळं थोडा आवाज बसून समजा चुकीचा शब्द गेला तर समजून घ्या. आणि नंतर कीर्तन झाल्यावर मला विचारा विठ्ठल. इंद्राने हात दिले, चंद्राने वक्षस्थल तयार केले आणि वरुणाने पाय दिले, पृथ्वीने कमरेखालचा भाग तयार केला आणि सुंदर अशी एक देवीची आकृती तयार झाली. काय केली? देवीची मूर्ती तयार झाली. आता देवीची मूर्ती तयार झाल्यानंतर शंकरानं आपल्या त्रिशूलाचं एक टोक काढलं आणि देवीला काय दिला? पटापटा बोला आता. भाला. कोणी दिला? शंकराने भाला म्हणून दिला. विष्णूनं आपल्या चक्रातून एक चक्र निर्माण केलं आणि देवीला दिलं. कुलीच्या कुलदेवी केली ठावी संतानी. आता विष्णूनं चक्र दिलं, इंद्रानं हत्तीवरून उतरला, देवीला घंटा आणि मधाचं भांड दिलं. आता मधाचं भांड का? कारण माहित आहे का? युद्ध करणाऱ्याची बुद्धी ही जागृत असते. मध पिल्यानंतर थोडी नशेसारखा प्रकार येतो बरं का, असं त्या देवी महात्म्यामध्ये सांगितलेलं आहे. विठ्ठल. प्रत्येकाने असं शस्त्र दिल्यानंतर क्षीरसागराने हे कधी न जीर्ण होणार म्हणजे न फाटणार हे वस्त्र कोणी दिलं? बोलू नका. हॅलो, पाठीमागा आवाज जास्त आहे. मग सांगितलं ना, बोल नका जास्त. क्षीरसागराने कधी जीर्ण न होणारं वस्त्र दिलं, कधी न सुकणारी वेणी ही क्षीरसागराने दिली आणि रत्नाच्या अंगठ्या क्षीरसागराने दिल्या. संपूर्ण हे अलंकार क्षीरसागराने दिल्यानंतर हिमालयानं देवीला काय दिला? हो, सिंह दिला. सिंह. ती देवी त्या सिंहावरती बसली. देवीची झाली. लक्षपूर्वक ऐका आणि चुकलं तर सांगा. विठ्ठल. आणि देवीने गर्जना केली. काय गर्जना केली? स्वर्ग मृत्यू आणि पाताळ सर्व दुमदुमून गेलं. कशानं? देवीच्या गर्जनानं स्वर्ग मृत्यू पाताळ दुमदुमून गेलं. हा आवाज महिषासुराच्या कानावर पडला. कुणाच्या? महिषासुर. देव आनंदित झाले, परंतु महिषासुरला धक्का बसला. काय चालवलं या देवीनं? आणि सर्व राक्षस जमा झाले आणि देवी बरोबर काय करायला लागले? युद्ध. आता हा महिषासूर एका सुरक्षित जागी थांबला होता. आता महिषासुराचा सेनापती चक्षुर याने त्या देवी बरोबर युद्ध करायला सुरुवात केली. कोणी? चक्षुर नावाच्या दैत्यानं त्या देवी बरोबर युद्ध करायला सुरुवात केली.
ह्या देवीला अनेक धनुष्यबाण मारले. कोणी? चक्षुर नावाच्या राक्षसाने. पण त्या बाणांचा काहीही फरक त्या देवीला झाला नाही. एकही बाण त्या देवीपर्यंत गेला नाही. शेवटी बाणांचा काहीही परिणाम होत नाही. मग आपल्याजवळ भाला होता. कुणाजवळ? चक्षुर राक्षसाजवळ. तो भाला देवीवरती फेकला. देवीनं पाहिलं हा भाला आपल्या अंगावर येत आहे. देवीने स्वतःचा भाला त्या दिशेने सोडला. त्या भाल्यांची आकाशामध्ये टक्कर झाली. लक्षात घ्या. आणि त्या चक्षुर राक्षसाच्या भाल्याचे 2 तुकडे झाले. किती झाले? 2. परंतु देवीचा भाला तसाच पुढे गेला आणि त्या चक्षुर नावाच्या छातीमध्ये घुसला आणि त्याच्या चिंधड्या झाल्या. विठ्ठल चक्षुर नावाचा दैत्य मारला गेला. चामर नावाचा राक्षस पुढे आला. आता किती राक्षस आहेत का मी सर्वांची तुम्हाला सांगणार नाही. जसं काल्याच्या कीर्तनात आगासूर बगासूर कागासूर सर्व राक्षस आहेत. त्या सर्वांची वर्णन करतात का हो? फक्त आपल्याला जेवणाचं काय तिखट मसाला कांदा लसूण तेवढंच पुरतं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल चामूर नावाचा राक्षस चामर चक्षुर आणि चामर नावाचा राक्षस पुढे आला. राग आला. असंख्य सेना बरोबर घेतली आणि देवीबरोबर युद्ध करायला सुरुवात केली. युद्ध करीत असताना त्या चामर नावाच्या दैत्यानं देवीला पाशानं बांधलं. देवीच्या लक्षात आलं आपल्याला पाशानं या दैत्यानं बांधलेला आहे. पास उडवून टाकला आणि देवीला राग आला आणि एक त्रिशूल त्या चामर नावाच्या दैत्यावर मारल्याबरोबर तोही मेला. आता किती राक्षस मेले हो? चक्षुर आणि चामर हे 2 नावाचे राक्षस मेले. नंतर चंड आणि मुंड हे 2 राक्षस देवीसाठी युद्ध करायला आले. मला भावार्थ काय सांगायचे? कुलीच्या कुलदेवी केली ठावी संतांनी. या संतांनी या देवीची ओळख करून दिलेली आहे. विठ्ठल चंड आणि मुंड हे 2 राक्षस आल्यावर त्यांच्याशी देवी लढायला लागली आणि देवीने हुंकार सोडला. त्याच्यातून अनेक सैन्य तयार झाले. कशाच्या? देवीच्या हुंकारामधून. त्या हुंकाराने सर्व राक्षस सेना मारली गेली. कुणाचे हात, कुणाचे पाय, कुणाचे डोळे, रक्ताचे पाठ वाहू लागले. आणि देवीनं पाहिलं आणि चंडमुंड या दोघांनाही धारातीर्थी पाडलं. आणि मग या चंड आणि मुंड या दोघांना मारल्यानंतर त्या देवीला नाव काय पडलं हो? अहो चामुंडा देवी. चंडमुंड राक्षसांना मारलं म्हणून नाव काय? चामुंडा. आता ह्या दोन्ही राक्षसांना किती राक्षस झाले? 4. आता पुढचे 2 राक्षस सांगून जातो. विठ्ठल निशुंभ आणि शुंभ हे दोघे राक्षस आले. आपली बरीच सेना या देवीने निकालातून काढलेली आहे. त्यांना राग आला आणि निशुंभ नावाचा राक्षस देवीवर पर्वतच्या पर्वत फेकू लागला. म्हणजे त्यांची शक्ती किती असेल हो? पर्वत देवीवर फेकू लागला, झाडं फेकू लागला, परंतु देवीवर तिल मात्र फरक झाला नाही. शेवटी देवीला राग आला आणि तलवारीनं त्या निशुंभ नावाचं मुंडकं उडवलं. निशुंभ मारला गेला. निशुंभचा भाऊ त्याचं नाव काय? शंभ. शंभ राक्षस धावून आला. रागाने डोळे लाल केले. त्याने अनेक हत्यारे जवळ घेतली होती. सर्व हत्यारे देवीवर प्रहार केला पण एकही हत्यार या देवीपर्यंत पोहोचलं नाही. मला हे सांगायचं आहे. आणि तो शंभही राक्षस मारला गेला. अशी त्या महिषासुराची सैन्य मारले गेल्यानंतर तो महिषासूर पुढे आलेला आहे. विठ्ठल म्हणून म्हटलेलं आहे अनादि अंबिका भगवती. बोला अनादि अंबिका भगवते. अनादि अंबिका भगवते. अनादि अंबिका भगवते. अनादि अंबिका भगवते.
हाते बोध करणी घेऊन हाते बोध जानाचा बाजार ते बोध जानाचा बाजार उदो उदो भक्तनाथ ते उदो उदो भक्तनाथ ते उदो उदो भक्तनाथ ते उदो उदो भक्तनाथ ते अशी ही देवी त्या महिषासुराच्या सेनेचा नाश केला. मग महिषासुर रागवला, अतिशय संताप आला आणि मग या महिषासुरानं सिंहाचं रूप घेतलं. कशाचं? आणि तो देवीवर धावून गेला आणि देवीवर धावून गेल्यानंतर देवीच्या सिंहानं त्या सिंहावरती झेप घेतली. देवीनं त्या महिषासुराच्या सिंहाला मारलं. परत त्याने हत्तीचं रूप घेतलं. कशाचं? म्हणजे त्याला रूप किती बदलता येत होती बघा त्या महिषासुराला. आपण ऐकलेला असाल. आता एवढ्या वर्षी तुम्ही 13 वर्ष कीर्तन ऐकलेलं आहात आणि हे 14व्या वर्षाची सेवा माझ्यासारख्या पामराकडे दिलेली आहे. माझे परमस्नेह परम आदरणीय बबनबुवा यांनी फोन केला. महाराज म्हटलं सेवा आहे. म्हटलं कुठली? बरं तुमच्या गावात कीर्तन झाला नव्हता. बरोबर, हा योगच आहे म्हणा. 13व्याचा कीर्तन झाला होता. कधी माधुबा? शेळकेंगड यांच्या. हा, तेव्हा एकदा झाला होता. असो, ठालो. आणि मग त्याने हत्तीचं रूप घेतलं. हा महिषासुराचा हत्ती त्या देवीच्या सिंहाला सोंडेनं खेचू लागला. कशानं? आता हत्तीची सोंड किती असते? आणि हा दैत्याचा हत्ती होता, तुमचा आमचा नव्हता बरं का. आणि तो खेचल्यानंतर देवीनं पाहिलं की आपल्या सिंहाला हा हत्ती खेचतोय. तलवार घेतली आणि तलवारीनं देवीनं त्या हत्तीची काय केली हो? सोंड कापून काढली. आता पहिलं रूप सिंहाचं घेतलं, आता हत्तीचं घेतलं. परत त्याने रूप पालटलं. लक्षपूर्वक आहे का? आणि रेड्याचं रूप घेतलं. रेड्याचं. कशाचं रूप घेतलं? रेडा. त्याच्या वशिंडानं देवीचं बरंच सैन्य मारलं गेलं. म्हणजे रेडा किती मोठा असेल? वशिंड असते ना मागे, या शिंगाच्या मागे. त्या वशिंडानं देवीच्या सैन्याला बरेचसे सैन्य वशिंडानं मारलं. आणि त्यानं जी शिंग होती ना त्या महिषासुराला, त्याने आकाशाचे तुकडे तुकडे केले. तुम्ही म्हणाल महाराज कसं काय? तुम्हाला त्या देवी महात्म्यामध्ये दाखवतो. विठ्ठला. त्या महिषासुराच्या शेपटीनं समुद्रावर वादळ उठवलं. शेपटीनं संपूर्ण पाणी या पृथ्वीवरती आलं. पृथ्वी हलायला लागली. देवांना थरकाप वाटला. मग या महिषासुरानं अनेक शस्त्राचा उपयोग केला, परंतु त्याही शस्त्र त्या देवी पुढे आपल्या चाललेलं नाही. आणि मग देवीला राग आला आणि एक भाला त्याच्या मानेवरती मारला. कुणाच्या हो? महिषासुराच्या. आणि मानेवरती मारल्यानंतर देवीने भरभर चाल केली आणि तलवारीनं त्याचं मुंडकं उडवलं. कुणाचं?
मग विचार करा, मग आपण त्या देवीची आरती म्हणतो कुठली हो? दुर्गे दुर्गट भारी तुझ विण संसारी, अनाथ नाते आंबे करुणा विस्तारी, वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी, जय देवी महिषासुरमर्दिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी, महिषासुराचा नाश करणारी ही देवी आहे. तेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणातून सांग. मुलीची हे कुळ देवी, मुलीची हे संतांनी बरवे झाले शरण गेलो आणि उगविलो संकट. बरं झालं बाबा शरण गेलो. आता संकटापासून कोणाकोणाला कोणी कोणी वाचवलं? आपल्याला फक्त चरणाचा भावार्थच करायचा आहे. बरवे झाले शरण गेलो, ज्यावेळी इंद्र कयादूला चोरून नेत होता त्यावेळी तिच्या पोटामध्ये कोण होता? भक्त प्रल्हाद. भक्त प्रल्हाद होता. आणि जन्मतात पटकन सांगून जातो, जन्मतात काय केलं त्याने? हो अहो देवाचंच नाव घेतलं. सत्वरा उच्चार प्रल्हादी बिंबला, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवाला झाला कृष्णदाता. आता जन्मता देवाचं नाव नारायण. नारायण कुणाचं नाव आहे? देवाचं आहे ना. परंतु हिरण्यकश्यपूच्या राज्यामध्ये देवाचं नाव घ्यायला बंदी होती. परंतु स्वतःचाच मुलगा देवाचं नाव घेतोय. अशी काही काही मुलं आम्हाला पाहायला मिळतात. मी काय तिकडे जात नाही. विठ्ठला आता त्या हिरण्यकश्यपूने काय काय वर मागितले तुम्हाला सर्वांना श्रुत आहे. काय? घरात मरण नको, दारात नको, उन्हात नको, पावसात नको, रात्री नको, दिवसा नको, मानवाच्या हातून नको, पशुच्या हातून नको, असा वर मागितलेला होता. परंतु हाच मुलगा देवाचं नाव घेतोय. राग आला, कड्यावरून ढकललं तरी देवाचं नाव. हरी राम कृष्ण नित्य भजना, किसी को नहीं डरना, नारायण नारायण नारायण. देवाचंच नाव घेतलं की नाही? शेवटी उकलत्या तेलाच्या कढईत टाकलं. कुणाला? भक्त प्रल्हाद. प्रल्हादाला. हिरण्यकश्यपूने. तरी सुद्धा देवाचं नाव सोडलं नाही. आपला जर एखाद्या वेळेला सांगतो बरं का, मुलगा जर मेला ना, काय करायचंय? माझा एकुलता एक मुलगा देवाने नेला, देवाला आवडलं ना, आपण ते देवालाच काय करतो? समजून जा. समजने वाले को इशारा काफी है. विठ्ठला हत्तीच्या पायाखाली तू
उडवलं पण देवाचं नाव सोडलं नाही. राम म्हणता रामची होई जे पदी बैसोनी पदवी घेई जय. शेवटी राग आला. कुणाला हो? हिरण्यकश्यपूला राग आला. अरे तू ज्याचं नाव घेतोस तो तुझा देव तरी कुठं आहे? भक्त प्रल्हादाने सांगितलं माझा देव दाही दिशांनी ओतप्रेत भरलेला आहे. म्हटलं या खांबामध्ये आहे का? म्हटलं हो खांबामध्ये आहे. लात मारली खांबावरती. नुनुसिंह अवतार घेऊन प्रकट झाला. आता वर काय होता? मरण कुठंच नको, घरात दारात उन्हात पावसात शस्त्राने अस्त्राने. बरोबर. मग काय केलं? उंबरट्यावर ठेवलं. नखाने आतडं काढलं. मग उगविलो संकट. बरवे झाले शरण गेलो आणि उगविलो संकटी. विठ्ठल दुर्योधनाने दुःशासनाला सांगितलं जा दुःशासना त्या द्रौपदीला भर सभेमध्ये खेचून घेऊन ये. आता दुष्ट बुद्धीचा कोण होता हो? दुःशासन गेला. द्रौपदीला केसांना धरली. फरफडत सभेमध्ये चालवली असताना द्रौपदी म्हणते अरे मी तुझ्या 5 भावांची पत्नी आहे, तुझी भावजाई आहे, मी रजस्वाला आहे, माझ्या अंगाला स्पर्श करू नको दुःशासन. पण दुष्ट बुद्धीचा असल्यामुळं केसांना धरली. फरफडत सभेमध्ये नेली. त्या द्रौपदीनं कृपाचार्य द्रोणाचार्य भीष्माचार्य सर्व कोण होती? आचार्य मंडळी होती. त्या आचार्य मंडळीकडे पाहिलं पण सर्वांनी माना काय केल्या? खाली. खालेल्याची मान कुठं असतो? खाली. हा? कारण त्याने दुर्योधनाचं अन्न खाल्लं होतं. जसं अन्न तशी तिला वाटलं ही बाहेरची मंडळी आहे. बाहेरची नाही बरं का, मंडळी आमचीच आहे. विठ्ठल स्वतःचे 5 हक्काचे आपले पतिदेव आहेत. त्या 5 पतिदेवांकडे पाहिलं. धर्मराजा भीम अर्जुन नकुल आणि सहदेव या 5 पतिदेवांकडे पाहिलं. चौघांनी माना खाली घातल्या. कोणी कोणी? धर्मराजा अर्जुन नकुल आणि सहदेव. गरम रक्ताचा भीमदादा गदा घेऊन उठला. त्यावेळी धर्मराजा म्हणतोय पराने दुःख दिले आपणासी ते भोगावे, देव शिक्षा करील तयाला म्हणून उगीच बैसावे. अरे बाबा आपल्याला काही बोलण्याचा अधिकार नाही. आपण दुतामध्ये हरलेलो आहोत. गप्प राहावं लागलं भीमाला. द्रौपदीला वाटलं हे पतिदेव 5 आपले कामाचे राहिलेले. स्वतःच्या बाहुबलानं भगवंताचा धावा केला. कृष्णा धावरे लवकरी संकट पडले मजवरी, हरी तू आमुचा कैवारी आले विघ्न निवारी. देव लगेच ज्यावेळी नकराचं आणि हत्तीचं युद्ध झालं होतं, ह या शब्द रुक्मिणीला सांगताना ती या शब्दावर पोचली. मी तो भावार्थ सांगत नाही. तसं भगवंत लगेच आले आणि साडी बीच नारी थी की नारी बीच साडी थी, साडी मध्ये द्रौपदी होती की द्रौपदी मध्ये साडी होती. हे गांधारीच्या 100 मुलांना कळालं. महिला मंडळ मागे राहून वस्त्र पुरवली. आपला भावार्थ काय होता? बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी. बरं झालं देवा या संकटातून मला मुक्त केलं. तेच महाराज अभंगाच्या द्वितीय बरे झालो शरण शरण
गावी संतांनी बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी आणली ही रूपाबले करुणी खळे हरिदाशी. मग ती नावा रूपाला देवी कधी येते हो? देवी नावा रूपाला कधी येते? तो मूर्तिकार काय करतो? लक्षपूर्वक ऐका. त्या मूर्तीच्या छातीवर बसतो. देवीची असो देवाची असो कृष्णाची हनुमंताची कुठलीही मूर्ती असो काय करतो बघितलं का कधी आपण? पंढरपूरला जा मी स्वतः पाहिलं बरं का. त्या छातीवर बसून तो कोरत असतो कारण त्याच्यात देवपणा आलेला नसतो. आणि मग त्या देवीची मूर्ती तयार झाली की तो काय करतो? विक्रीसाठी ठेवतो. बरोबर का? हो. आणि विक्रीसाठी ठेवल्यानंतर मग आपल्यासारखी लोक जातात. आता या मुरली गावातील लोक त्यावेळी गेली असतील. कुठून आणली व देवीची मूर्ती? ग्रामस्थ मंडळ स्वयंभू आहे का? धन्यवाद धन्यवाद बरं का. धन्यवाद. स्वयंभू मूर्ती त्याचा थोडक्यात पुढे शेवटच्या ज्यात सांगणार आहे. विठ्ठल मग आपण ती खरेदी करतो. पंढरपूर आळंदी कुठूनही आणतो. बरोबर. आणि आणल्यानंतर तिचा काय करतो आपण? होम हवन पूजा विधी झाल्यानंतर तांदळामध्ये झाकतो. देव असो देवी असो काय करतो? मग ते भटजी होम हवन झाल्यानंतर त्या मूर्तीचे काय करतात? प्राण प्रतिष्ठा करतात. प्राण प्रतिष्ठा झाल्याशिवाय त्या मूर्तीला पण पाया पडत नाही. मग ही आली नावा आला नावा रूपा तुका म्हणे. मग ती नावा रूपालाही कधी आली हो? प्राण जरी तुमची स्वयंभू असली तरी तिची प्राण प्रतिष्ठा करावीच लागते. विठ्ठला आणली ही रूपाबले. आणि मग त्या देवीला आपण ज्या वेळी आपण जी प्राण प्रतिष्ठा करतो तो दिवस नेमतो. मग आता तुमचा दिवस कुठला आहे? 31चा दिवस आहे. आज जिकडे तिकडे हॉटेल बुक असतील बरं का? असतील की नाही मला सांगा. आणि आपण सर्व हे मंडळी तुम्ही तर गाववाले कुठे जाणार नाहीत आज कारण तुमच्या देवीचा कार्यक्रम. देवी ही नवसाला पावणारी देवी आहे. विठ्ठला नाथ महाराजांनी त्याचा भारुडात वर्णन केलेलं आहे. कोल्हापूरच्या महालक्ष्मी आई तुझा दारुगड ग तुझा दारुगड तुझा दारुगड अना दारुगड भैया 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 आषाढी का जनार्दन आंबा कर घेवली कटी हो का जनार्दन कर घेवली कटी हो. उदो बोला उदो बोला उदो भावार्थ काय होता? आणि ही रूपाबले करुणी हरिदासांनी तिला रूपाला आणली. बरोबर आहे. ज्यावेळी विष्णूनं कच्छ रूप धारण केलं आणि मांदारचल पर्वत आपल्या पाठीवरती धारण केला आणि समुद्र मंथन सुरू झालं. त्याला अजित असं नाव आहे. आणि या समुद्रामध्ये अनेक औषधीजन्य वनस्पती टाकण्यात आल्या
आणि एक टोक देवानी धरलं, एक टोक दैत्यांनी धरलं. समुद्र मंथन सुरू झालं आणि त्या समुद्रामधून हळहळ विष असं बाहेर पडलं. करुणी खले हरिदासांनी तिला नावा रूपाला आणली आणि विष बाहेर पडल्यानंतर देवानी कोणाची प्रार्थना केली हो? अहो शंकराची. ज्याच्या डोक्यावर ज्ञानगंगा आहे तो जे विष पचू शकतो. महिला मंडळ, एखाद्या स्त्रीने जर ते विष खाल्लं ते पोटात गेलं तर जगते का मरते हो ना? मला तर माझं प्रामाणिकपणे म्हणणं आहे, विष खाणाऱ्याला असेल ना त्याला वाचू पण नाही. विठ्ठल शंकराची आराधना केली. शंकराने विष कुठं ठेवलं? कंठात. आता आपण विष पिण्याला आपल्या पोटात जाऊन आपण मरतो. आणि मग दुसऱ्यांदा धनलक्ष्मी माता प्रकट झाली. मिळालेल्या संपत्तीचा उपयोग परोपकारासाठी म्हणजे दुसऱ्यासाठी करावा असं भागवतात सांगितलेलं आहे. विठ्ठल. शैलेश्वर नावाचा घोडा बाहेर पडला, तो दैत्यांना दिला. चौथ्यांदा ऐरावत म्हणजे काय? हत्ती बाहेर पडला, तो कुणाला दिला? देवांना दिला. पाचव्यांदा धनलक्ष्मी प्रकट झाली, हातामध्ये माळ घेतली. तिनं ऋषी मुनींकडे पाहिलं. ऋषी मुनी तपस्वी आहेत पण क्रोधी आहेत. माझं कामाचे निघाये ब्रह्मकन्येशी धरू जाये, पराशरे काय केली भोगिली दिवा. विठ्ठल. ऋषी तपस्वी आहेत पण क्रोधी आहेत. पुढे चालायला लागली कोण? लक्ष्मी माता. तिनं देवांकडे पाहिलं. देव क्रोधी नाही पण कामी आहेत. बरोबर. पुढे चालायला लागली. तिने मार्कंडेयाकडे पाहिलं. ते ध्यानस्थ बसलेले होते. ते बोलता आपल्याकडे पाहत नाहीत. पुढे चालायला लागली आणि पुढे चाललेला असताना तिने भगवान विष्णूला पाहिलं आणि भगवान विष्णूच्या गळ्यात काय केली हो? श्लोक सांगितलेला आहे, दैवी ऐशा गुणमयी गुणमाया दुरत्यया मामे वय प्रपदेंते माया मेत्ता. तर जो मला अनन्य भावाने शरण जातो त्याला या संसार रूपी सागरातून मी तारीत असतो. विठ्ठल. आणि सातव्यांदा मदिरा म्हणजे काय हो? नशा. आज त्याच काम आहे बरं का. मदिरा दारू म्हणजे दारू बाहेर पडली, ती दैत्यांना दिली. आणि आठव्यांदा मोहिनी अमृत कुंभ घेऊन प्रकट झाली. तेव्हा दैत्य म्हणतात ते अमृत कुंभ आम्हाला पाहिजे. ते दैत्यांनीच बळकावलं. मग या विष्णूनं काय केलं? मोहिनीचं रूप घेतलं. कशाचं रूप घेतलं? बोलू नका प्लीज जरा. 15 मिनिटं बाकी आहेत आपल्याकडे. विष्णूनं मोहिनीचं रूप घेतलं आणि ते अमृत कुंभ आपल्या वरवर पाणी आहे असा कावा केला आणि सर्व देवांना काय केलं हो? अमृत प्यायला दिलं. चंद्र आणि सूर्य यांना अमृत दिलं गेलं नव्हतं. कुणाला? चंद्र सूर्याला. मग त्या राहूच्या लक्षात आलं. तो चंद्र आणि सूर्य यांच्या मध्ये बसला. आता आपण जर हे जेवण वाढताना वाढणारे तरुण मंडळांना विनंती आहे, पंक्तिभेद करू नका. संग्रहिणी नावाचा रोग होतो. आता चंद्राला अमृत दिलं, राहूला दिलं नाही आणि सूर्याला दिलं तर संग्रहिणी नावाचा दोष सांगितलेला आहे. विठ्ठल. आणि मग विष्णूनं चक्रानं त्या राहूला मारून टाकलं. त्यावेळी सर्व दैत्य म्हणतात कपट कपट कपट. का म्हणाले वास? त्यावेळी सर्व दैत्य म्हणू लागले, अरे विष्णू तुला साडी नेसायला लाज नाही वाटली? भावार्थ फक्त लक्षात घ्या.
देव भक्तासाठी हरिहरा भेद नाही नका. मग याची ओळख कोणी करून दिली? हरिदासांनी करून दिली. महाराज अभंगाच्या तृतीय चरणातून अनिली ही रूपाबळे, 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 करुणी करे हरिदासी, करुणी करे हरिदासी, परवे झालो शरण गेलो, परवे झालो शरण गेलो, करुणी करे हरिदासी, करुणी करे हरिदासी, परवे झालो शरण गेलो, परवे झालो शरण गेलो. कुलीचे कुलदेवी केली ठावी संतांनी. बरवे झाले शरण गेलो, उगविलो संकटी. आणिली रूपाबले, आणिली रूपाबले, करोनी खळे हरिदासी. बरवे झाले शरण गेलो, उगविलो संकटी. तुका म्हणे समागमे, तुका म्हणे समागमे, नाचो प्रेमे लागलो किंवा प्रेमे नाचो लागलो. बरवे झाले शरण गेलो, उगविलो. तुका म्हणे समागमे, नाचो प्रेमे लागली किंवा प्रेमे नाचो लागलो तरी चालेल. बरं का? आता तुम्ही उद्या मला महाराज तुमच्या मनात काय? विठ्ठला आपल्याला सर्वांना श्रुत आहे. विश्वंभर बाबा पांडुरंगाचे निस्सीम भक्त होते. आषाढी कार्तिकी वारी करायचे, परंतु एक दिवशी ते आजारी पडले. तुका म्हणे समागमे, नाचो प्रेमे लागलो. जाता आलं नाही वारीला. पांडुरंगाने स्वप्नामध्ये सांगितलं. काय सांगितलं हो? मी तुझ्या शेतामध्ये आमराईमध्ये जिथं बुक्का तुळशीपत्र फुलं पडले तिथे मला शोध. विश्वंभर बाबांनी हे स्वप्न गावकऱ्यांना सांगितलं. गावकरी शेतात गेले. जिथं तुळशी बोलू नका, कृपया बोलू फुलं नका. पडलेली होती तिथं शोधलं. मूर्ती सापडल्या. कसल्या मूर्ती हो? बोलू द्या आता आपण फक्त थांबा थांबा. करून टाकू 5-10 मिनिटांमध्ये. आणि वाजत गाजत त्या देहू गावामध्ये आणल्या. आणि देहू गावामध्ये आणल्यानंतर प्राणप्रतिष्ठा केली. एकादशीला जागर, द्वादशीला पारणं असा नित्यनेम चालू होता. आणि अफाट संख्या होऊ लागली, येऊ लागली. आणि विश्वंभर बाबांचं देहावसन झालं. विश्वंभर बाबांना आमाईपासून 2 मुलं होती. कोणकोणती हो? कोणकोणती? तुकाराम चरित्र वाचा. विठ्ठला हरी आणि मुकुंदा ही लहान होती. तिने प्रेमानं त्यांना वाढवली, मोठी झाली, लग्न केलं. हे कशामध्ये? कीर्तनात. आपल्याला लग्न जमायला किती दिवस लागतात हो? अहो 6-6 महिने होतात. तो 6 महिन्यांना वर्ष पण जातो. मग पुढच्या वर्षी हे 1 मिनिटाच्या आत लग्न झाली. दोघेही सैन्यात भरती झाले. कोण? हरी आणि मुकुंदा. आणि तिथेच त्यांचा अंत झाला. का झाला, कसा झाला आता काय सांगून वेळ घेत. आणि मग हरीची पत्नी ही भगवत मार्गाकडे वळाली. आणि तुकाराम महाराज 8व्या पिढीमध्ये कसे जन्माला आले इतिहास आहे का? विश्वंभर बाबांचे चिरंजीव कोण हो?
फटाफट बोला. बोला तुम्ही सांगा. विठोबा बुवा, विठोबाचे पदाचे हरिबुवा, हरिबुवाचे शंकर, शंकरचा पदाजी, पदाजीचे कान्होबा. कन्हैया. बरोबर आहे. बोलायचा प्रयत्न करा. एकतर मला आवाज पण राहिलेला नाही, असं असं तरी मी काढण्याचा प्रयत्न करतो. आणि कन्हैयाचे चिरंजीव बोल्लोबा, आणि बोल्लोबाच्या पत्नीचं नाव कनकाई, आणि कनकाईच्या पोटी तुकाराम महाराज 8व्या पिढी. तुका म्हणे समागमे नाचो प्रेमे लागलो. आता संसार तुकाराम महाराजां जन्म झाला, पुढचं काय चरित्र तुम्हाला ते सांगतच नाही. आणि मग 16व्या वर्षी लग्न झालं. पहिली पत्नी कोण? रखुमाई. हिला दम्याचा विकार होता, म्हणून तुकाराम महाराजांनी पुनर्विवाह केला. लक्षात घ्या मंडळी, अनेक प्रयत्न केले, आजार बरा होईना. पुण्याचे श्रीमंत सावकार आप्पाजी गुलवे यांची मुलगी जिजाबाई उर्फ आवली हिच्या बरोबर झाला. संसार थाटामाटामध्ये चालला असताना काळाची हे उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा. काळाने आपल्यावर उडी घेतल्यानंतर त्या काळातून माय, आई, वडील, भाऊ, बहीण कोणी सोडवत नाही. कोणी नाही रे कोणाचे, अवघे सुख संपत्तीचे. जैसा वसतो बाजार, तैसा देहाचा विचार. क्षण आहे क्षण नाही, काळ प्राण नेतो गाई. तुका म्हणे सावध असा, आणि प्रभू नामी सदा वसा. विठाल. काळाची उलट पावलं पडू लागली. गुरड देशोदडीला लागली, जमीन नापेर झाली, अन्न दशा झाली. आता तुकाराम चाकण 84चे जागीरदार होते, संपत्ती कमी नव्हती बरं का. मी काय आता सांगून वेळ घेत नाही. विठ्ठला. मग तुकाराम महाराजांना वैराग्य प्राप्त झालं. कधी भामचंद्र डोंगरावर, कधी भंडारा डोंगरावर, तर कधी घोराडा डोंगरावर. आता एक भंडारा डोंगर काय आहे? तपोभूमी आहे, तपश्चर्येसाठी बसायचे. आणि भामचंद्र डोंगर कुठला आहे, कशासाठी आहे? अहो चिंतन भूमी, चिंतनाकरता बसलेले आहेत. मी तिकडे जाऊन आले सर्व तिन्ही डोंगरावर. आणि घोराडा डोंगर, हे 3 डोंगरावरती बसायचे. आता जिजाबाईला कसं मिळणार? महिला मंडळ. नवरा जर जेवला नसेल ना, मी सूचना करतोय बरं का, तर त्याच्यासाठी थांबा. बाहेर कुठे गेला असेल तर जेवा, पण ते संध्याकाळचं गिराईक असेल ना, जिंगत येणार, तर त्याच्यासाठी थांबू नका. विठ्ठल. परंतु ही जिजाबाई तुकाराम महाराजांना अन्न ग्रहण केल्याशिवाय जेवत नव्हती. एकदा जेवण घेऊन भंडाऱ्या डोंगरावरती गेली. माय बाप्पा हो, पायाला काटा भरला. या पांडुरंग परमात्म्याने गुराख्याच्या रूपानं काटा काढला. कसा काढला सांगून काय आता वेळ घेत नाही. आणि तुकाराम महाराजांना जेवू घातलं. मग विचार करा, तुकाराम महाराज कसे, आपला भावार्थ काय? तुका म्हणे समागमे नाचो प्रेमे लागलो. विठ्ठल. आणि मग तुकाराम महाराज गावोगावी कीर्तन करायला लागले. आणि कीर्तन करत असताना आता तुकाराम महाराज टाळकरी किती होते हो? 14. आपले मोजा किती आहेत? थोडे आहेत का? कमी आहेत का? जास्त आहेत. जास्त आहेत. धन्यवाद. म्हणजे आपल्यामध्ये चोर नाही कोण. विठ्ठल. तुकाराम 14 टाळकरी, 4 टाळकरी चोर होते. चोरी करायचं ठरवलं. चोर काय करणार? चोरीच करणार. परंतु एका दिवशी रात्री ते एकाच्या घरी चोरी कधी होते हो आपली घरातली? रात्री 12 नंतर नाही, 1च्या नंतर. 1 ते 3 या 2 तासामध्ये चोरी होते बरं का. कारण 12 नंतर लोक काम ड्युटीवर येतात ना, म्हणजे 1 तर वाजणारच. म्हणजे 1च्या नंतर 3च्या आत चोरी होते. कारण 3-4 नंतर महिला काही लवकर उठतात. विठ्ठल. तुकाराम महाराज एकाच्या घरी गेले. आता चोरीच्या घरात गेल्यानंतर काय काय चोरीची करणार हो? सोने नाणे पैसा अडका. पण तुकाराम महाराजांनी वजनी वस्तू म्हणजे काय, किमती वस्तू नाही, जाता पाटा वरवंटा या वस्तू बाहेर काढायला सुरुवात केली. आणि पहाटेचे 4 वाजले. तुकाराम महाराजांचा काकडा सुरू झाला. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकला.
पांडुरंगा दर्शन द्या सकला पांडुरंगाता दर्शन द्या सकळा झाला ऋणोदय सरली निद्रेची वेळा संत साधू मुनी अवघे झाले ती गोळा सोडा शेज सुख आता पाहू द्या मुख विचार करा मंडळी ती दोघही हरिभक्त परायण होती म्हणजे काय वारकरी होते वारकरी हाडाचे वारकरी आपल्या घरी तुकाराम महाराज काकड्याला आले दोघही उठले आणि त्या दोघांनी काय केलं आपल्या घरामध्ये जेवढं दागिनं होतं ताटात भरलं आणि तुकाराम महाराजांच्या समोर आणलं आता गेले होते कशाला मंडळी चोरी करायला त्या चोरांनी विचार केला आपण चोरी करायला आलेलो आहोत आणि यांनी तर आपल्या समोर दागिने ठेवलेले आहे तेव्हापासून त्या चोरांनी चोरी करायचं सोडून दिलेलं आहे विठ्ठला आणि मग गावोगावी ते कीर्तन करायचे तेव्हा मंबाजी भट आपल्याला सर्वांना ही मालिका तू माझा सांगा ती पाहिली का मालिका मला तर पाहायला वेळच नाही भेटला बरं का पण मी ते गाथेत वाचले जे माझ्या माथ्यात आहे तेच सांगतोय विठ्ठला मंबाजी बुवांनी तक्रार गुजारली देहूचा तुका आपल्या वेदाचा अंग उघड पाडतोय रामेश्वर शास्त्राने वाघोलीला बोलून घेतलं पटकन सांगून जातो 5 मिनिटांमध्ये वाघोलीला बोलावून घेतलं आणि कीर्तन करायला सांगितलं कोणाला तुकारामाला अभंग कुठला होता अभंग घोटविन लाल ब्रह्मज्ञाने हाती मुक्त आत्मस्थिती सांडविन लाजविन लज्जा आणि अभिमान हा त्यांचा कीर्तनातला अभंग होता विठ्ठला असा अभंग घेतल्यानंतर त्या रामेश्वर शास्त्रीची कीर्तनातून बरीच टर उडवली आणि मग रामेश्वर शास्त्रीला राग आला आणि राग आल्यानंतर मायबाप हो जे तुकाराम महाराजांनी अभंग रचना केली होती सांगितलं ही अभंग रचना इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवा आता किती दुःख वाटलं असेल हो तुकाराम पटकन सांगून जातो तुकारामाने अभंग रचना घेतल्या आणि इंद्रायणीच्या डोहात बुडवल्या तुम्हाला चांगलं श्रुत आहे तुका म्हणे समागमे नाचो प्रेमे लागलो आणि बुडवल्यानंतर तुकाराम महाराजांनी 13 दिवस धरणं धरलं बरोबर आणि 13 दिवसा माझी झाला साक्षात्कार विठोबा भेटला 13 दिवस झाले निश्चक्र करिता अजून कान पावसी माय बापा पाषाणाची खोल घेऊन बैसलासी काय झाले तुझं ऋषिकेशा देवाला तुकाराम महाराज म्हणत होते आणि 13 दिवस तुकाराम महाराजांच्या वया 13 दिवसांनी कोरड्याच्या कोरड्या वया कुणाजवळ दिल्या नका प्रमाणात देऊ नका ठाला हा काय सामान्य महिमा नाही का नो या असामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी विचार करा पुढचं बरंच सांगण्यासारखं आहे नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी आज या तरुण मंडळाने सर्वांचं शरीर तृप्त केलेलं आहे कशाने जेवण देऊन शुगरीने आणि उदारे रसज्ञ आणि जेवणारे जेवणाचा आनंद त्यावेळी असतो शुगरीने हौशेने स्वयंपाक केला पाहिजे आणि वाढणारानं उदार अंतकरणानं वाढलं पाहिजे त्यावेळी त्या खरा जेवणाचा आनंद असतो अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे म्हणून अन्नाला नाव ठेवून अन्न खाऊ नये
एकाच पातेल्यात 3 प्रकारचा भात शिजतो. कसा आहे का? वर नुसते तांदूळ म्हणजे तांदूळवाडी, मध्ये चिकट म्हणजे चिखली आणि खाली करपलेला म्हणजे कोळशेवाडी. विठ्ठला तुका म्हणे समागमे नाचो प्रेम. तुकाराम महाराजांना एवढा आनंद झाला आणि ते नाचायला लागले महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे समागमे, तुका म्हणे समागमे, तुका म्हणे समागमे, तुका म्हणे समागमे.
कुलीच्या कुळदेवी केली डावी संतांनी भरवे झाले शरण गेलो गविलो संकटी आणि लिहि रूपाबळे कळून खळे हरिदासी तुका म्हणे समागमे नाचो प्रेमे लागलो भरवे झाले शरण गेलो गविलो संकटी. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे मी फक्त अभंगाचाच भावार्थ केलेला आहे. बोलण्याच्या भरातून एखादा शब्द चुकीचा गेला असेल भावनेच्या भरातून तर तो ह्या कानातून ऐकून आपण काय करतो नक्की मंडळी 99 शब्द बरोबर असतात. चुकीचा शब्द एखाद्याचा गेला ना तोच पकडून येतात ना त्याचीच आडोटाई. बघितले पद्मकर महाराज काय बोलले विठ्ठल. आतापर्यंत बसणाऱ्या मंडळीला महिला मंडळ पुरुष मंडळ आम्ही तुम्हाला त्रास दिला नाही. तुम्ही शांत चित्तानं ऐकून घेतल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. गायनाचार्याचं काम गायनाचार्यांनी केलेलं आहे. टाळकऱ्यांचं काम टाळकऱ्याने केलेलं आहे आणि विणेकऱ्याचं काम विणेकऱ्याने मृदुंगमणीचं काम तुम्ही शांत चित्तानं ऐकून सर्वांना धन्यवाद. आता ज्यांना ज्यांना हात असतील ना त्याने हाताचा उपयोग टाळी वाजवून त्या पांडुरंग परमात्माचं मोठ्यानं भजन करायचं आहे. विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा कुलीच्या कुळदेवी केली डावी संतांनी भरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी आणि लिहि रूपावळे करुणी खळे हरिदासी तुका म्हणे समागमे नाचो प्रेमे लागलो भरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी. मी बबन बुवा रामकृष्ण यांना विनंती करतो हा का तुमच्या महिला मंडळला हा मी 7,000 रुपये देणार आहे. धन्यवाद. वा वा. असो आता हा उत्सव मी खरोखरच गावकऱ्यांना आणि तरुणांना सर्व महिलांना धन्यवाद देतो. 31चा कार्यक्रम म्हणजे मी आता सांगून गेलोच पुन्हा पुन्हा कदाची पुनरावृत्ती करत नाही आणि खरोखरच हा कार्यक्रम तुम्ही ठेवल्याबद्दल माझ्याकडून तुम्हाला सर्वांना धन्यवाद. विठ्ठला. ज्या संतांनी आपल्याला मार्ग दाखवला
त्या संतांचे भजन घेवा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली मला या भक्ती मार्गाला लावणारे वैकुंठवासी हरिभक्त परायण जोमागोमा फडके चिपले मार्ग जाऊन गेले आधी दयानिधी संतते तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काय. माझे गुरुवर्य रायगड भूषण सर्वांच्या परिचयाचे आहेत. पुरुषोत्तम महाराज बाबा धाटावकर रोहा हे माझे गुरुवर्य आहेत. माझे संगीताचे गुरुवर्य हमेशा कीर्तनाला हजर असतात. माय बाप्पा हो, तुम्हाला वाटत असे आपल्या एवढ्या भागा मी काय घाटावरचा महाराज नाही. जेवढे सप्ते होतात बहुतेक सर्व सप्त्यात कार्यक्रम. उद्याचा सप्ताह कुठला आहे? केव्हाल्याचा. तिथं 7 ते 9 कीर्तन आहे. आता मी काय ती माझी स्तुती करत नाही, म्हणजे प्रत्येक सप्त्यात कार्यक्रम असतोच, पण कार्यक्रम अनुसरून करावा. पहिल्या दिवशी नामपरच बोलावं, शेवटचा मागणी परत बोलावा आणि सांगता काल्याच्या कीर्तनानेच करावी. विठ्ठल माझे संगीताचे गुरुवर्य हरिश्चंद्र बुवा पाटील वाजे हे आहेत. मला नेहमी मृदुंगाची साथ करणारे. खरं पाहता यांना जर मृदुंग शिकवायला मीच पहिला कीर्तनात नेलाय बरं का. मी जेव्हा कीर्तन करायचो तेव्हा यांचं काय शिनारे हो माझ्या कीर्तनात कुठेही नाही तुम्ही. आता ते 1 नंबर म्हणायला हरकत नाही. विठ्ठल सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होऊन या देवीच्या चरणावरती नतमस्तक होतो. आणि तुका करविली तैशी केली कटकट वाकुडे का नीट देव जाणे. तुका म्हणे मंत्र त्रिअक्षरी सोपा. जय विठ्ठल जगद्गुरु संत तुकाराम महाराज सब संतन की जय. सर्वांनी शांततेने दर्शन घ्या महाराजांचं. कृपया कोण जेवायची राजे असतील त्यांनी कृपया जेवून घ्यायची कृपा करावी. हा घेतो घेतो. गडबड करू नका, शांततेने दर्शन घ्या. हॅलो. आताच आपल्या पुढे हरिभक्त पारायण पद्माकर महाराज अकोर्ली यांनी सुसव्य असं कीर्तन केलेलं आहे. तरी त्यांच्यातर्फे ग्रामस्थांतर्फे शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करण्यात येते. ते त्यांनी स्वीकारावी विनंती. तसेच आलेल्या सर्व ग्रामस्थांना विनंती की आपला शाल आणि श्रीफळ घेण्याची विनंती करावी. हॅलो. आता ज्या ठिकाणी खरोखरच आमच्या शब्दाला मान देऊन, उमरोली ग्रामस्थांच्या शब्दाला मान देऊन नवतरुण मंडळ यांच्या खरोखर एक आमच्या आग्रहास्तव आपल्या भागातील असे आमचे हरिभक्तपरायण रायगड भूषण आणि कोकण दिंडीचे अध्यक्ष असे आपले पद्माकर महाराज पाटील राणा आकुर्डी
यांनी खरोखर सुंदर सेवा केलेली आहे, त्याच्याबद्दल आमच्या मंडळातर्फे त्यांचे हार्दिक स्वागत करीत आहोत. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्रीफळ शाल देऊन त्यांचा सत्कार करत आहेत. घ्या. तसेच